मुरमुऱ्याच्या चिवड्याची संपूर्ण रेसिपी सांगा, सविस्तर रेसिपी सांगा, असे वेगवेगळे कमेंट्स वेगवेगळ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये आलेले आहेत. आणि तर तीच रेसिपी घेऊन मी आज आली आहे. हा चिवडा बनवायला जितका सोपा आहे ना, तितकाच हा चविष्ट आणि खमंग आहे. अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा चिवडा आहे. आणि मी आता खात्रीने सांगते, एकदा का हा चिवडा तुम्ही बनवला ना, पुन्हा पुन्हा तुम्ही असाच चिवडा बनवाल. तर आता वेळ वाया न घालवता रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी मुरमुरे चाळून घ्यायचे, ते कुरकुरीत असायला हवेत. आणि इकडे मी काही गोष्टी घेतल्यात, ते आता आपण एक एक करून बघूया. इथे मक्याचे पोहे, शेंगदाणे, डाळ व नंतर ह्या वाटीत काही मसाले आहेत, ते मी इथे लिहितीये. लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे, आणि कढीपत्ता. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचंय आणि हे सगळे मसाले मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायचे. मग कढईतलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक छोटासा मक्याचा पोहा टाकून बघायचा आहे. जर तो लवकर तरंगला तर समजायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. सगळ्यात आधी मक्याचे पोहे तळून घ्यायचे. तेल तापलेलं असल्यामुळे ते लगेचच फुलतात आणि पटकन ते काढून घ्यायचे. ते मुरमुऱ्यांवर टाकायचे. त्यानंतर आता शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे अगदी व्यवस्थित तळायचे, खूप जास्त काळसर पण होऊ द्यायचे नाहीयेत. मीडियम फ्लेम वरती खरपूस होईपर्यंत तळायचे. आणि या तळलेल्या गोष्टींमधलं तेल जास्त गाळून घ्यायचं नाहीये, कारण हे मुरमुरांना लागलं पाहिजे छान. त्यानंतर डाळवं सुद्धा तळून घ्यायचंय. ह्याला तळायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे ते पटकन काढून घ्यायचे. ते सुद्धा मुरमुऱ्यावर टाकायचंय. आणि आपण जो आता वाटलेला मसाला होता तो याच्यावरती टाकायचा आणि थोडंसं अलगद मिक्स करून घ्यायचंय. आता मी कढईतलं थोडंसं तेल काढून घेतलंय आणि उरलेल्या तेलामध्ये फोडणी घालतीये. लसूण आणि कोथिंबीराची पेस्ट आणि कढीपत्ता घालून. माझ्याकडे बऱ्यापैकी मोठी कढई होती, त्यामुळे मी ते मुरमुरे आणि तळलेले जिन्नस कढईमध्येच ओतले. तुम्ही ही फोडणीच डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये घालून मिक्स करू शकता. बघा, थोडंसं लालसर झालं तर बंद करायचा गॅस आणि त्यात हळद घालायची. आणि त्यानंतर आता मी जे तळलेली गोष्टी आणि मुरमुरे होते हे कढईमध्येच घालतीये आणि छान मिक्स करून घ्यायचे. हळद सगळ्या मुरमुरांना एकसारखी लागली पाहिजे. आणि आता बघा, मुरमुऱ्यांचा असा आवाज आलाच पाहिजे. जर तुमचे मुरमुरे कुरकुरीत नसतील तर आधी थोडेसे गरम करून घ्या किंवा उन्हातही तुम्ही ठेवू शकता. तुम्ही हा चिवडा कधी बनवणार हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कसा झाला ते सुद्धा कळवा. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.